तुम्ही बोलतात शेती परवडत नाही, पण तुम्हाला खरं सांगतो, शेती बांधावर उभे राहून शेती होत नाही मित्रांनो. शेती करायची असेल तर तुम्हाला या चिखलामध्ये राबावं लागेल, या आई समान मातीमध्ये चा घाम गाळावा लागेल. तेव्हाच ही शेती तुम्हाला उत्पन्न काढून देणार. तर मेहनत आहे, त्या मेहनती मागं आपल्याला चांगलं फळ पण भेटतं. कष्ट जर प्रामाणिक असेल ना, तर असा रिझल्ट येतो. हे बघा तुम्हाला दाखवतो. या मागचे सर्व जो मॅनेजमेंट आहे ना, माझ्या वडिलांचं आहे, माझ्या आईचं आहे आणि मी सहाय्यक म्हणून त्यांना काम करतो. नमस्कार मंडळी, शुभ दुपार. दुपारचे 4 वाजलेत आणि मंडळी सामसूम झोपेल होतो. झोपेतून जाग आली. त्यानंतर जरा तोंड बुचकाळला, म्हणजे फ्रेश झालो आणि आलो शेताकडे. पावसाने 2 ते 3 दिवस झाले आराम दिलाय. एकदम छान असं वातावरण झालंय आणि आज रविवार असल्यामुळं, आज रविवार आहे. अजून बुधवारपासून आपली आवनी स्टार्ट करायची, म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये आपली आवनी स्टार्ट करायची. तर शेताकडे आलोय असं की चला बोललो 2 ते 3 दिवसात आवनी स्टार्ट करायचंय. तर मग आपण वर जरा शेताकडे जाऊ. आपले जी रोप टाकली होती, आपण पेरणी केली होती, ती रोपाची वाढ किती झाली ते बघून येऊ. तर बघा तुम्हाला दाखवतो आता. हे बघा इथं समोर आपले रोप आहे, एकदम चांगल्या क्वालिटीचं रोप आलेलं आहे आणि त्याची वाढ पण चांगली झालेली आहे. तर असं झालंय की योग्य पद्धतीने रोप भुजलेत, योग्य पद्धतीने त्याची पेरणी केली. ज्यावेळेस त्याला खताची गरज भासेल त्यावेळेस त्याला खत मारलंय. त्याला 2 हात खत मारले आम्ही आणि व्यवस्थित चारही बाजूनी पाणी आहे त्या रोपाला आणि व्यवस्थित पद्धतीने सर्व काही गोष्टी केली, मॅनेजमेंट केलं, तर शेती माणसाला नफा मिळवून देते. पण योग्य पद्धतीने मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. कधी रोप टाकायचं, कधी भात लावायचे. आता बघा आमची भात लावणी स्टार्ट होणार आहे. आज रविवारी अजून 2 दिवसात स्टार्ट होणार आहे. अजून बाकीच्या गावातल्या परिसरामधले, आमच्या आजूबाजूच्या परिसरामधले लोकांचे आवनी व्हायला अजून ते 15 दिवसात आहे. 15 दिवस बाकी आहेत. 15 दिवसात आमची आवनी होऊन जाईल. म्हणजे असं असतंय शेतीचं सर्व मॅनेजमेंट. आमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्व शेतकऱ्यांना, शेतकरी बांधवांना रोपाचा तुटवडा वाचणार आहे, पण आम्हाला नाही. का? तर त्याचं कारण असं आहे, हे बघा एकदम चांगल्या दर्जाचं आणि चांगल्या क्वालिटीचं रोप आलेलं आहे आणि त्याच्या मागं माझ्या वडिलांची मेहनत आहे, माझी मेहनत आहे, माझ्या आईची मेहनत आहे. सर्व पद्धतीने रोप भुजणे झालं, व्यवस्थित टाकणे झालं, अवताच्या साहाय्याने रोप पेरणे झाले, अवताच्या साहाय्याने नांगरणी झाली. सर्व काही गोष्ट वेळेवर करणे आणि एकदम योग्य पद्धतीने तिला खत, पाणी सर्व काही व्यवस्थित, तेव्हा शेती. आणि शेती करायला म्हणलं ना, कोण म्हणतं शेती परवडत नाही. जर स्वतः शेतीमध्ये कष्ट केले तर शेती नक्कीच माणसाला पीक चांगलं काढून देते, परवडते. पण माणूस स्वतःनी झटलं पाहिजे, स्वतःनी मेहनत केली पाहिजे. बांधावर उभा राहून शेती होत नाही. शेती करायची असेल तर तुम्हाला या चिखलामध्ये उतरावंच लागेल, या मातीमध्ये, आई समान मातीमध्ये राबावंच लागेल, आपला घाम गाळावाच लागेल. तेव्हाच कुठं शेती आपल्याला परवडते. तर बघा तुम्हाला दाखवतो, आता रोप दाखवतो. जवळ आले रोपाच्या. हे बघा किती छान असं रोप आलंय बघा, एकदम योग्य पद्धतीने. हे रोप तुम्हाला, आपण याच्यावर रोप भुजली होती त्यावेळेस तुम्हाला दाखवलं होतं मी कशा पद्धतीने रोप भुजलं होतं. आणि भुजण्याचा हाच फायदा असतोय. रोप भुजल्याच्या नंतर ना त्याची वाढ, हे बघा एकदम छान अशी वाढ होते.